नमस्कार भावांनो, महाराष्ट्रातील सर्व भावी जवानांना येणाऱ्या टीए भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा। सर्वांना माहितीच आहे, या वर्षीची टीए भरती थोडी लवकर आहे। सप्टेंबरमध्ये टीए भरती होणार आहे। ग्राउंड थोडंसं जोरदार करा, जोर लावा। थोडे दिवस आहेत, एवढे 2-3 महिने व्यवस्थित ग्राउंड करा, 100% कार्यक्रम होऊन जाईल। तर मित्रांनो, मी काल एक टीएचा व्हिडिओ बनवला होता। त्याच्यावर मला बऱ्याच जणांचे व्हॉट्सअपला मेसेज आले की सर, टीएचे नेमके ग्रुप करतात कसे, किंवा मागच्या वर्षी आमच्या इथला हा माणूस होता, त्याचं वय 33 वर्ष होतं, त्याचं झालं, त्याच्यापेक्षा माझा पेपर चांगला होता, पण माझं काम नाही झालं। तर बरोबर आहे मित्रांनो, लक्षात घ्या, टीए भरतीमध्ये ज्यांचे वय 18 ते 32 वर्षापर्यंत असतं किंवा 18 ते 30 पर्यंत असतं, यांचा एक सेपरेट ग्रुप तयार केला जातो। त्यानंतर ज्यांचं वय 30 ते 42 वर्षापर्यंत आहे, त्यांचा एक सेपरेट ग्रुप तयार केला जातो। ज्यांचं वय 42-30च्या प्लस आहे, म्हणजे 42 ते 30 ह्या ग्रुपमध्ये बसतात, त्यांच्यासाठी थोडी फिजिकलमध्ये सूट असते, पेपरमध्ये पण सूट असते। तर त्यांचे कामं थोडेसे लवकर होतात, त्यांच्या वॅकन्सी जादा असतात। या वर्षीसुद्धा भरपूर वॅकन्सी आहेत, यावर्षी भरपूर जणांचे कामं होणार आहेत। तरी मित्रांनो, ज्यांना कोणाला काही टीए भरतीबद्दल काही डाऊट्स असतील किंवा काही अडचणी असतील, त्यांनी माझ्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, किंवा आपला टीएचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही मेसेज करू शकतात। ते टीएच्या ग्रुपची लिंक मी तुम्हा सर्वांना व्हॉट्सअपला किंवा इंस्टाग्रामला टाकलेले आहे, जिथं जाऊन तुम्ही पाहू शकतात। सर्वांनी आपल्याला ज्यांना टीएची भरती करायची आहे, त्यांच्यासाठी आपण येणाऱ्या 15 तारखेपासून एक टीए सिलेक्शन नावाची एक सिरीज चालू करतो आहे। सिरीज म्हणण्यापेक्षा एक टीएचं सिलेक्शन। आता तुम्ही फिजिकल भरपूर जोरात करता मित्रांनो, पण प्रॉब्लेम होतो, आपण अभ्यास करतो कधी, आपलं ग्राउंड पास झाल्याच्या नंतर, मेडिकल पास झाल्याच्या नंतर। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ग्राउंड पास होतो किंवा मेडिकल पास होतो, त्यानंतर आपल्याला मोजून एक 30 ते 35 दिवस भेटतात। त्या 30 ते 35 दिवसात आपण आपली स्पेशल बॅच 100% चालू करणार आहे टीएसाठी। त्याला आपण टीए सिलेक्शन बॅच असं नाव दिलेलं आहे। पण प्रॉब्लेम काय होतो, 30 दिवस असतात। आता मागच्या वर्षी पण जे मुलं आले, तर मागच्या वर्षी आपल्याकडे जास्त मुलं नव्हते, कमी होते, पण त्यापैकी 3 पैकी 2 मुलांचं सिलेक्शन झालं। मागच्या वर्षी आपण नवीनच चालू केलं होतं। तर लक्षात घ्या, काय होतं, मुलं येतात, वेचे पाढेसुद्धा पाठ नसतात। मग लक्षात घ्या, इथपासून मुलाला 35 दिवसात कवर करणं सोपं नाही राहत। त्यामुळं आपण हाच प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी 15 तारखेपासून टीए टेस्ट सिरीज नावाची एक सिरीज चालू करणार आहे। तिथं सर्वांना फ्रीमध्ये असेल, एक टार्गेट दिलं जाईल, तेवढं टार्गेट तुम्ही रोजच्या रोज पूर्ण करायचं आहे। तुम्हाला रोज मी चार्ट देईल। आणि आजच सांगतो, मागच्या वर्षी टीएला मी काढलेल्या टेस्ट सिरीजमधले हे असे 45 प्रश्न ऑप्शन सकट आलेले आहेत। आणि आजच सांगतो, पुढच्या वर्षीसुद्धा आपले हे असे कमीत कमी मिनिमम 40+ प्रश्न राहणार। त्यामुळं कुणी हलक्यात घेऊ नका। ज्यांना खरंच तयारी करायची आहे, त्यांनी आजपासूनच आपल्यासोबत जोडा। येणाऱ्या 15 तारखेपासून जे काही टार्गेट देणार आहे, ते टार्गेट तुम्ही सर्वांनी पूर्ण करा। तरी सर्वांना येणाऱ्या टीए भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय भारत भावांनो।